नाशिक शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी आता थेट ठाण्यापर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. नाशिकमधील पदाधिकारी आणि नगरसेवकांमधील वाढत्या वादाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मध्यरात्री ठाण्यात तातडीची बैठक बोलावली. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये दोन गटातील संघर्ष उघडपणे समोर येत होता. विशेषतः महानगरप्रमुख प्रवीण तिधमे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेली खंत, तसेच अजय बोरस्ते आणि विलास शिंदे यांच्यावर वाढलेले आरोप यामुळे पक्षांतर्गत दरी अधिकच वाढली होती. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी संबंधित नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी 1-to-1 चर्चा केली. नाशिकमध्ये पक्षाचे आदेश कोण पाळत नाही, पक्षाविरोधी काम कोण करत आहे याचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. यापुढे तक्रार आल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, अशा कडक शब्दात शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना इशारा दिला. दरम्यान काही नगरसेवकांनी महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ 6.25 वर्षांचा असावा अशी मागणी मांडली. त्यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देत एकदिलाने काम करण्याचा आणि गटबाजीला आळा घालण्याचा सज्जड दम शिंदे यांनी दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या हस्तक्षेपानंतर नाशिक शिवसेनेतील वाद थांबणार की आणखी तीव्र होणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.